मी लीना तुम्हा सर्वांचे अन्नपूर्णत्व किचनमध्ये स्वागत करत आहे। आज मी बनवणार आहे तीळ आणि बदामची पट्टी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे साखर घेतली, तीळ आणि बदाम घेतले। तर आता अगोदर आपण तीळ असे छान लालसर भाजून घेणार आहे आणि बदाम पण रोस्ट करून घेऊया। त्या गॅसवर पॅन मध्ये मी साधं मीठ घातलेले आहे आणि मी अगोदर वापरल्यामुळे त्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे। तर आपण जेव्हा भाजून होतं त्यावेळेस हे मीठ पुन्हा वापरू शकतो। तर आता मी त्याचा परत मिठाचा वापर करते। तर आता मी हे बदाम त्याच्यात रोस्ट करून घेऊ। तर मीठ छान असं कडक तापले म्हणजे असं गरम झाले आणि आता गॅस मीडियम करायचा आणि असे बदाम त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे। छान असे लालसर होईपर्यंत भाजायचे, खमंग खूप छान लागतात। तुम्ही पाहू शकताय किती छान आपले मस्त बदाम असे लालसर छान असे भाजले गेलेले। आता या स्टेपवर तुम्ही गॅस बंद करा। मी बदाम काढून घेतलेले आहे आणि आता ह्याच पॅन मध्ये तीळ भाजून घेऊया। तीळ पण असे छान लालसर होईपर्यंत आपण भाजणार आहे आणि तीळ भाजले कशावरून जेव्हा तडतड असा आवाज यायला लागतो आणि कलर पण लगेच चेंज होतो तर समजायचं आपली तीळ भाजून झालेली। तर मीडियम गॅस करा। तर अशा पद्धतीने छान असे तीळ आपले आता भाजून झालेले आहे। आता मी गॅस ऑफ करते। आता थंड होऊ द्यायचे। तर गॅसवर मी आता पॅन ठेवलाय आणि मीडियम गॅस करायचा आहे आणि आता तीळ घेणार आहे। तर तिळासाठी मी एक मेजरमेंट आपला पक्का पाहिजे की जेणेकरून आता दोन्ही समान घ्यायचे आहे। तर साखर या वाटीनेच मोजली आहे आणि तीळ पण ह्या वाटीनेच मोजायचं आहे। तर तुम्ही त्याप्रमाणेच एक सारखं माप बनवून घ्या। तर आता अगोदर मी गॅसवर पॅन ठेवलाय आणि मीडियम गॅस केलेला आहे। तर त्या अगोदर आपल्याला पूर्वतयारी काय करायची आहे, तर हे बेलन घेतलेलं आहे किंवा लाटणंही म्हणतात। तर त्याला मी आता गावरान तुपाचा हात लावून घेणार आहे। त्याच्याने आपल्याला पट्टी लाटायची आहे। तर तूप किंवा बटर तुम्ही काही वापरू शकताय, तसं लावून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला घाई होणार नाही। तर आता मी ही काचेची वाटी छोटी घेतलेली आहे। तर ह्या मापाने मी आता साखर घेते आणि साखर आता आपण पॅन मध्ये घालूया। तर तेल किंवा तुपाचा वापर मी केलेला नाहीये, फक्त डायरेक्ट साखर घातलेली आहे। आता ती छान अशी मेल्ट होऊ द्यायची आहे। तर मीडियम गॅस केलेला आहे आणि अशी सारखी हलवायची आहे म्हणजे एक सारखा आपला पाक तयार होतो, खाली लागत नाही। तर तुम्ही पाहू शकताय साखर सगळी आपली छान अशी वितळली आहे आणि आता ह्या स्टेपवर आपण याच्यामध्ये त्याच वाटीने तीळ घालणार आहे। तर एक वाटी तीळ, एक वाटी साखर। तर आता अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचंय। साखर मेल्ट झाली आहे, तीळ पण घातले आणि आता ह्या स्टेपवर मी याच्यात बदाम पण घालते आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय। आणि आता ही पण पटपट प्रोसिजर करायची आहे। आता मी चॉपिंग पॅडला तूप लावून घेतलेले आहे आणि आता आपण याच्यात हे सगळं मटेरियल ओतायचं आहे। आता तिळाच्या पट्टीला जसे आपण प्रोसिजर करतो त्याच पद्धतीने ड्रायफ्रूट कुठलेही वापरा तुम्ही। मी बदाम घातलेले आहे तर त्याला पण आपण हीच प्रोसिजर करणार आहे। ह्याची वाफ जाण्यासाठी आता असा डबा किंवा फुलपात्र किंवा एखाद्या चपट्या अशी वाटी तुम्ही याच्यात अशी ठेवायची आहे आणि हे फिरवायचं आहे आणि असं बॉल सारखं तयार झालं की त्याची वाफ थोडीशी कमी होती म्हणजे ते सगळीकडे मटेरियल हल्ले जातं आणि एक सारखं मग तळाच्या साह्याने ह्याला असं करायचंय, प्रेस करायचंय आणि सगळं असं थंड असं थोडंसं असं हे करायचं म्हणजे पातळ लाटले जातं। आता बेलण्याने आपण याला लाटून घेऊया। तर तुम्ही पाहू शकताय मस्त आपली पट्टी लाटून झालेली आहे। तर आता याला शेप द्यायचा म्हणजे हे साईडला जे कडेकडेला आलेलं असतं थोडंसं, तर ते एकसारखं करण्यासाठी एखाद्या झाकणाचा उपयोग करून तुम्ही असं त्याचा वापर करू शकता। हे थोडं लहान झालंय, थोडं मोठं घेतलं तरी अजून चालू शकतं। तर आता आपण याला कट करून घेऊया। तसं थोडं असं याला असं साईडनी हे करायचंय, टच करायचंय म्हणजे ते कट होतं। तर तुम्ही पाहू शकताय मस्त आपली कटिंग पण छान झालेली आहे। अशा पद्धतीने ड्रायफ्रूटची म्हणजेच बदाम किंवा अनेक प्रकारचे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता आणि छान अशी तिळासोबत इतकी सुंदर लागते ही पट्टी। तुम्ही नक्की ट्राय करा आणि अन्नपूर्णत्व किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।